recording. So see, so we have seen the experiment of the sponge. So स्पंजचा आपण एक एक्सपेरिमेंट केलेला आहे. तर स्पंज मध्ये कसं जर आपण पाणी जर स्पंजला आपण पाणी टाकून टाकून जर भिजवलं तर एका सर्टन लेवल पर्यंत पाणी त्याच्यात परिपूर्ण ऍब्झॉर्ब होईल. परंतु जर ती लेवल क्रॉस झाली म्हणजे त्यानंतरही जर आपण पाणी टाकायला सुरुवात केली तर त्या स्पंज मधून पाणी हे बाहेर वितळायला सुरुवात होईल. राईट. म्हणजे हे बघा या टेबलमध्ये जसं फिगर 3.5 मध्ये आपण बघू शकतो तर याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की स्पंज मधून पाणी हे बाहेर येऊन टेबलवर म्हणजे किंवा ट्रेवर पडायला सुरुवात झाली. म्हणजे त्या स्पंज मधून पाणी झिरपायला सुरुवात झाली. सो सी त्यांनी काय बोलले मग त्याचं एक जॉग्राफिकल एक्सप्लेनेशन सुद्धा आपण बघूया. सो लेट अस सपोज दॅट द एअर इज दी piece of sponge. How we can sponge absorb water does the sponge absorb? म्हणजे बेसिकली त्यांनी ओव्हरऑल घुमून फिरून पुन्हा एकदा तेच सांगितले की हवाचे होल्डिंग कॅपॅसिटी सुद्धा स्पंज प्रमाणेच असते. जोपर्यंत हवेची होल्डिंग कॅपॅसिटी आहे म्हणजे पाण्याचे बाष्प होल्ड करायची जी कॅपॅसिटी आहे जोपर्यंत वॉटर वेपर होल्ड करण्याची कॅपॅसिटी आहे तोपर्यंत आपलं एअर त्याला होल्ड करतो. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट दे आर सेइंग. सो वन कॅन टेल द नंबर ऑफ स्पंज ऑफ द वॉटर रिक्वायर्ड. सो हे त्यांनी बेसिकली केलेलं आहे. सो एक एक्सपेरिमेंट बद्दल त्यांनी इथपर्यंत बोललंय. अँड लेट्स मेक इट सॅच्युरेटेड. दिस मेक इट सॅच्युरेटेड. सॅच्युरेटेड मीन्स व्हॉट? सॅच्युरेटेड मीन्स व्हॉट की बघा जर आपण बोलतो ना कमी 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 त्या स्पंज मध्ये पाणी टाकलं आणि एक अशा विशिष्ट लेवलवर आपण येतो की जेव्हा स्पंज मध्ये परिपूर्ण पाणी भरून जातो तर त्याला त्या लेवलला आपण काय म्हणतो तर त्या लेवलला आपण म्हणतो सॅच्युरेटेड. सॅच्युरेटेड म्हणजेच काय तर आपण बोललो संपृक्त. तर हेच संपृक्त किंवा ही जी गोष्ट आहे ही आपल्या हवेसोबत सुद्धा होते की हवेमध्ये अशा प्रकारे हवेचं तापमान जर जास्त असेल आणि त्याच्यामध्ये बघा मी पुन्हा एकदा तुम्हाला एक छोटंसं सांगतो जर हवेचं तापमान जास्त असेल आणि त्याच्यात बाष्प सुद्धा एकदम जास्त असेल तर ते कसं होऊन जातं तर ती एक सॅच्युरेटेड एअर होऊन जाते. आणि जर हवेचं तापमान कमी आहे त्याचं बाष्पाचं पण तापमान जर कमी असेल तर त्याच्यामध्ये सॅच्युरेशन कसं होतं तर सॅच्युरेशन व्यवस्थित होतं आणि त्याला आपण संपयुक्त बनतो असं आपण त्याला म्हणतो. तर सॅच्युरेटेड एअर क्या so similarly when the proportion of moisture in the air exceed its vapor holding capacity the precipitation or precipitation in the form of rain or snow occurs on the earth. तर मग ह्याचाच अर्थ काय तर ह्याचा अर्थ असा ह्याला आपण मराठीत एकदा बोललो याचप्रमाणे वातावरणातील हवेमध्ये असणारे बाष्प हे हवेच्या बाष्पधारणा क्षमतेपेक्षा अधिकतर झाल्यास पावसाच्या व हिमाच्या स्वरूपात पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडते. सो बघा जसं आपण बघितलं होतं स्पंजचा एक एक्झाम्पल बघितलं होतं की आपण स्पंजचा एक्झाम्पल काय बघितला होता एव्हरीवन जस्ट गिव्ह मी द रिस्पॉन्स. ओके गिव्ह मी युअर रिस्पॉन्स. आपण सगळ्यांनी काय बघितलं होतं की स्पंज मध्ये आपण पाणी टाकत गेलो आणि एका होल्डिंग कॅपॅसिटी नंतर म्हणजे स्पंजच्या होल्डिंग कॅपॅसिटी नंतर पाणी काय करायला लागलं पाणी हे बाहेर पडायला लागलं. जर आपण पुन्हा एकदा पाणी टाकायला गेलं तर तो पाणी बाहेर पडायला लागला. सो सिमिलरली हॅपन्स विथ द एअर. हवेमध्ये पण तसंच होतं. हवेमध्ये कसं जेव्हा त्याचं होल्डिंग कॅपॅसिटी पर्यंत त्यांची वॉटर वेपर लेवल पोहोचते तर त्याच्यानंतर जर वॉटर वेपर लेवल वाढली तर काय आपल्याला दिसतो तर आपल्याला पाऊस दिसतो आपल्याला बर्फ दिसतो. तर हे आपल्याला पृथ्वीवरती दिसतं. सो हिअर इज द थिंग. म्हणूनच आपण बोलू शकतो की बघा उन्हाळ्यामध्ये उन्हाळा जसा होतो उन्हाळ्यात होतं म्हणजे काय होतं समुद्राच्या पाण्याचा नदीच्या पाण्याचा बाष्पीभवन होत जातं. तर बाष्पीभवन होऊन आपल्या वातावरणामध्ये बाष्पाचं प्रमाण हे अधिक वाढत एका पॉइंट नंतर खूप जास्त होतं. म्हणजे हवेचा बाष्प पकडायच्या कपॅसिटीपेक्षा बाष्प पकडायच्या ताकदीपेक्षा त्याच्यामध्ये असणारे बाष्प हे जास्त होऊन जातं. आणि मग जास्त झाल्यानंतर काय होतं बरं जास्त झाल्यानंतर आपल्याला आढळून येतं की इथं पाऊस वगैरे किंवा बर्फ असं काही सिच्युएशन आपल्याला दिसतात. ओके ओके. सो पुन्हा एकदा एक्सप्लेनेशन देतोय की बघा वॉटर वेपर होल्डिंग कपॅसिटी
हवेची आणि प्लस त्याच्यामध्ये कंटेन झालेला वॉटर वेपर जर सेम झालं तर त्याला संपृक्य म्हणजेच सॅच्युरेशन ऑफ एअर असं आपण म्हणतो. आणि सॅच्युरेशन ऑफ एअर जर वाढलं, सॅच्युरेशन ऑफ एअर वाढलं म्हणजे वॉटर वेपर जर वाढले, तर त्याच्यानंतर ते वॉटर वेपर ऍडजस्ट करण्यासाठी जसं आपण बघितलं स्पंज मध्ये पाणी हे बाहेर पडलं, त्याच प्रकारे आपण सुद्धा आपल्या वातावरणामध्ये पाऊस किंवा बर्फ अशा प्रकारचे काही घटना आपण बघू शकतो. Okay, so the moisture holding capacity of the air depends on its temperature. Higher the temperature, higher the holding capacity. We can learn earlier that as we go higher in the sky, the air becomes cooler. So, as per this rule, as we go higher, the vapor holding capacity of the air will decrease. See the following or the following table will make it clear. So त्यांनी आपल्याला काय बघितलंय तर बघा, आपण पुन्हा एकदा बघितलेलं होतं की जर हळूहळू आपण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून म्हणजे आता बघा, जर आपण पृथ्वीच्या पृष्ठभागावर आणि जर हळूहळू आपण आकाशाकडे गेलो तर आपल्याला कळतं की हवा ही कुठे ना कुठे पातळ होत जाते. पातळ होत जाते म्हणजे काय, की ती कुठे ना कुठे त्याची कपॅसिटी, होल्डिंग कपॅसिटी पातळ होत जाते म्हणजे काय, कमकुवत होत जाते, शक्ती त्याची कमी होते. हवेची शक्ती जसं जसं आपण वरती जातो, जसं जसं वरती जातो म्हणजे कसं, जसं जसं आपण आकाशाकडे जातो तसं तसं आपल्याला कळतं की हवेची शक्ती कमी होत जाते. म्हणजेच काय होते, हवा ही पातळ होत जाते. ओके. आणि पातळ हवेची जी शक्ती कमी असते त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जो वॉटर वेपर होल्डिंग कॅपॅसिटी म्हणजे त्याच्यामध्ये बाष्प पकडण्याची शक्ती सुद्धा कशी असेल, मग कमीच असेल. बरोबर. तर हेच ते त्यांना आपल्याला सांगतात की जसं जसं आपण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वरती वरती जाऊ, म्हणजे बघा हा आपण काढलेला पृथ्वीच्या पृष्ठभाग आणि त्याच्यावरून जसं जसं आपण वरती वरती जाऊ म्हणजे आकाशाकडे जाऊ, तसं तसं आपल्याला हवा ही पातळ होताना दिसते. आणि त्यासोबतच त्याची वॉटर वेपर होल्डिंग कॅपॅसिटी म्हणजे बाष्पभवन पकडून ठेवण्याची क्षमता ही सुद्धा कमी होताना आपल्याला दिसते. ओके. तो आता आपण बघूया. हा एक पॉईंट आपण बघूया. आता आपण बघूया की बघा, हा जो फॉलोइंग टेबल आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं दाखवलेलं आहे ते ऑब्झर्वेशनचा टेबल आहे. एका पुन्हा एकदा वाचून घेऊया. एका घनमीटर हवेत 15 डिग्री सेल्सिअस तापमानावर 12 ग्राम इतके बाष्पधारण क्षमता असते. तेवढेच बाष्प त्या हवेत असल्यास ती हवा बाष्पसंयुक्त आहे असे म्हणतात. हवेतील या आर्द्रतेच्या निरनिराळ्या पद्धतीने व्यक्त करता येते. So what they are saying, so they are saying basically, see at the temperature 15 degree the capacity of one uh, that is cubic meter, we can say the air is to hold the 12 gram of moisture, 12.8 gram of moisture, right? And if this amount of the water vapor is present in the air is said to be the saturated. So जो आपण बघितलं होतं की बघा, जर वॉटर वेपर होल्डिंग कॅपॅसिटी आणि वॉटर वेपर जर सेम असेल तर त्याला आपण काय म्हणतो, सॅच्युरेशन असं म्हणतो. तर याचाच अर्थ काय की बघा, 15 डिग्री सेल्सिअस जर तापमान असेल हवेचं, तर त्याची वॉटर वेपर होल्डिंग कॅपॅसिटी किती आहे, तर 12.8 ग्राम. आणि जर तेवढंच 12.8 ग्राम जर त्या हवेमध्ये जर तेवढा बाष्प असेल तर त्याला आपण काय बोलू शकतो, द सॅच्युरेटेड एअर म्हणजे संपृक्त हवा आपण त्याला असं म्हणतो. अँड दिस ह्युमिडिटी इन द एअर इज एक्सप्रेस इन दी डिफरंट वेज. तर बघा, आता आपण पुढे पुढे काही काही वेज असं बघणार की जेणेकरून वेगवेगळे ह्युमिडिटीचे वेगवेगळे लेवल आपण बघू शकतो. तो कोणत्या कोणत्या प्रकारे आपण ह्युमिडिटी बेसिकली सांगू शकतो ते आता आपण बघणार आहोत. सो लेट्स गो फॉर द ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी. सो ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी म्हणजे काय, द अमाउंट ऑफ वॉटर वेपर इन 1 cubic meter of air is absolute humidity of the air. For example, the absolute humidity of the air near the coastal area is higher than the air in interior. The absolute humidity is higher in equatorial area, while it reduces as we move towards the pole. So ते काय सांगतात आहे, so absolute humidity means what? Absolute humidity ला आपण पुन्हा एकदा बघूया. निरपेक्ष आर्द्रता. तर निरपेक्ष आर्द्रता म्हणजेच काय, निरपेक्ष आर्द्रता म्हणजे हे की जर 1 घन मीटर म्हणजेच 1 क्युबिक मीटर, तर 1 घन मीटर हवेमध्ये किती ग्राम बाष्प आहे हे
त्यावरून निरपेक्ष आर्द्रता काढली जाते. ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी मीन्स व्हॉट, की जर 1 क्युबिक मीटर हवेमध्ये, ओके, सो 1 क्युबिक मीटर हवेमध्ये किती पर्सेंटेज मध्ये त्याचं वॉटर वेपर आहे ते आपल्याला कळायला पाहिजे. जर ते आपल्याला कळालं तर त्यावरून आपण काय शोधू शकतो, तर ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी ऑफ सर द एअर. पिकाचा फोटो ऍब्सोल्यूट पाठवलाय. ह्युमिडिटी ऑफ द एअर म्हणजे निरपेक्ष आर्द्रता. सो उदाहरणार्थ बघा, सागरी किनाऱ्यावर आपण जर गेलो, सागरी भागात म्हणजे समुद्र किनाऱ्यावर, कोस्टल एरियामध्ये, तर त्याच्यामध्ये ह्युमिडिटी जास्त असेल का कमी असेल, तर ऑब्व्हियसली ह्युमिडिटी जास्त असेल. कारण त्या ठिकाणी इव्हापोरेशन प्रोसेस ही मोठ्या प्रमाणात होत आहे. का होत आहे? कारण त्यांच्याकडे पाणी आहे. पाणीच म्हणजे कोणतं पाणी? समुद्राचं पाणी. तर बघा, समुद्र किनाऱ्यावरती इव्हापोरेशन हे जास्त प्रमाणात होतं. म्हणून समुद्र किनाऱ्यावर आपण बघू शकतो ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी म्हणजे 1 क्युबिक मीटर एअर मध्ये आपण म्हणतो वॉटर वेपर होल्डिंग कॅपॅसिटी ही जास्त आहे. कारण त्यांना इव्हापोरेशन होण्यासाठी पाणी हे जास्त आहे. परंतु त्याच ठिकाणी जर आपण डोंगर भागामध्ये गेलो किंवा आतल्या भागामध्ये गेलो, म्हणजे ज्या ठिकाणी समुद्र नाही, नदी नाही, तलाव नाही, अशा कोणत्या प्रदेशामध्ये गेलो, तर त्या ठिकाणी आपल्याला काय आढळून येतो, तर त्या ठिकाणी आपल्याला आढळून येईल की ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी म्हणजे निरपेक्ष आर्द्रता ही कमी आढळून येईल म्हणजे कशा प्रकारे? कारण तिथं इव्हापोरेशन होण्यासाठी पाणी आहे का? तर उत्तर आहे नो. तर तिथं उत्तर आहे नो. त्यामुळे त्यांच्या भले त्यांची होल्डिंग कॅपॅसिटी जास्त असली तरी त्यांच्यामध्ये इव्हापोरेशन हे कमी असेल, राईट? कारण त्यांच्याकडे इव्हापोरेशन होण्यासाठी आजूबाजूला पाणी आहे का? तर द आन्सर इज नो. सो हिअर इज द थिंग. सो अशा प्रकारे आपण ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी म्हणजे निरपेक्ष आर्द्रता आपण काउंट करू शकतो. तर निरपेक्ष आर्द्रता आपण कसं काउंट करू शकतो? तर 1 घनमीटर हवेमध्ये किती ग्राम बाष्प आहे त्याच्यात कॅल्क्युलेशन म्हणजे निरपेक्ष आर्द्रता. ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी मीन्स व्हॉट? ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी मीन्स की the weight of water vapor in 1 cubic meter. Means we can say the water vapor, or we can say the amount of water vapor in 1 cubic meter of air is called absolute humidity. आणि absolute humidity आपण बघितलं की कुठे जास्त असेल आणि कुठे कमी असेल. कारण आपण सी कोस्टल एरियामध्ये गेलो तर त्यांना इव्हापोरेशन साठी पाणी हे जास्त आहे, म्हणून त्या ठिकाणी ह्युमिडिटी ही जास्त असेल. परंतु त्याच ठिकाणी जर आपण सर्टनली कमी जिथं पाणी नाही किंवा नदी नाही किंवा समुद्रापासून लांब घेत गेलो तर तिथे आपल्याला ह्युमिडिटी ही कमी आढळून येईल. म्हणजे त्याची होल्डिंग कॅपॅसिटी भले जास्त असली तरी त्या एअर मध्ये इव्हापोरेशन हे कमी असतो. ओके, सो हिअर इज दी थिंग. सो दिस आर द थिंग. सेम थिंग ते आपल्याला बोलतात आहे की इक्वेटर्स बद्दल ते आपण बघूया. इक्वेटर्स बद्दल ते आपण एक फिगर बघितल्यानंतर आपण बघूया, ठीक आहे? सो बघा, रिलेटिव्ह ह्युमिडिटी. आता पुढचा नेक्स्ट आपल्याला हा टॉपिक आहे, तो आहे रिलेटिव्ह ह्युमिडिटी. रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे काय? द अमाऊंट ऑफ वॉटर वेपर प्रेझेंट इन द एअर can be expressed as percentage of the amount needed for saturation at the same temperature and the same volume. It is expressed in the percentage. So what they are saying, so आता आपण ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी बघितलं. ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी म्हणजे काय? ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी म्हणजे हे की 1 क्युबिक मीटर त्या एअर मध्ये किती पर्सेंटेज किंवा किती वॉटर वेपर आहे, किती वॉटर वेपर आहेत. आपण त्यावेळेस कॅपॅसिटी बघितली नाही, हे लक्षात ठेवा. आपण त्यावेळेस 1 क्युबिक मीटर मध्ये किती वॉटर वेपर होल्डिंग कॅपॅसिटी आहे ते आपण पाहिली नाही. आपण फक्त एवढं बघितलं की त्याच्यामध्ये वॉटर वेपर्स किती आहे 1 क्युबिक मीटर मध्ये. तर त्याला आपण काय म्हणू शकतो? त्याला आपण बोलू शकतो की ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी. परंतु रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज टोटली डिफरंट. रिलेटिव्ह ह्युमिडिटी बद्दल टोटली डिफरंट. द अमाऊंट ऑफ वॉटर वेपर प्रेझेंट इन एअर can be expressed as the percentage of amount needed for saturation at the same temperature of the same volume. It is expressed in percentage. Okay. So here is the thing. आता now we will read that thing in Marathi. So आता आपण ते मराठीमध्ये वाचून घेऊया तिथे शब्द काय आहेत म्हणून. So बघा, सापेक्ष आर्द्रता. सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय? एका विशिष्ट तापमान व विशिष्ट घनफळ असलेल्या हवेत निरपेक्ष आर्द्रता व त्या तापमानाचे हवेचे बाष्पीधारण क्षमता याचे गुणोत्तर हवेची
सापेक्ष आर्द्रता सांगता येते. सापेक्ष आर्द्रता ती टक्केवारीत व्यक्त करण्यात येते. तर सापेक्ष आर्द्रता म्हणजेच निरपेक्ष आर्द्रता व बाष्पीभवन क्षमता इंटू 100. सो व्हॉट दे आर सेइंग, तो सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय ते आपण बघूया. द अमाउंट ऑफ वॉटर वेपर प्रेझेंट इन द एअर कॅन बी एक्सप्रेस ॲज द पर्सेंटेज ऑफ द अमाउंट नीडेड फॉर सॅच्युरेशन ॲट द सेम टेम्परेचर अँड द सेम व्हॉल्यूम. म्हणजे काय ते काय सांगतात की हवा म्हणजे बाष्पीभवन हे आपल्याला किती लागणार त्या हवेला सॅच्युरेट होण्यासाठी. ओके, तर हे पुन्हा एकदा ऐका, पुन्हा एकदा वाचा की अमाउंट ऑफ वॉटर वेपर प्रेझेंट इन एअर कॅन बी एक्सप्रेस ॲज द पर्सेंटेज of amount needed for saturation at the same temperature and the same volume. म्हणजे ते काय सांगतात ते की आता हवेमध्ये किती पर्सेंटेज मध्ये आपल्याला वॉटर वेपर लागेल सॅच्युरेट होण्यासाठी ते करणं म्हणजेच रिलेटिव्ह ह्युमिडिटी होय. ओके, पुन्हा एकदा वाचतो. द अमाऊंट ऑफ वॉटर वेपर प्रेझेंट इन एअर म्हणजे हवेमध्ये किती प्रमाणात वॉटर वेपर आहे ते आपण पर्सेंटेज मध्ये सांगणं. ओके, ते आपण पर्सेंटेज मध्ये सांगणं, पर्सेंटेज मध्ये सांगून त्याला सॅच्युरेट होण्यासाठी म्हणजे ती हवा सॅच्युरेट होण्यासाठी अमाऊंट किती लागणार ते आपण बघू. त्याला आपण बोलू शकतो रिलेटिव्ह ह्युमिडिटी. तर रिलेटिव्ह ह्युमिडिटी कशा प्रकारे बघू शकतो. रिलेटिव्ह ह्युमिडिटी मीन्स ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी अपॉन वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी इंटू 100. सो आता त्याचं सॅच्युरेशन होण्यासाठी म्हणजे त्याचे सॅच्युरेट होण्यासाठी म्हणजे त्याचा संपृक्त होण्यासाठी आपल्याला किती वॉटर वेपर लागणार आहे ते आपण काउंट करू शकतो आणि ते इकडे लिहायचं. आणि त्याचे ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी म्हणजेच एका क्युबिक मीटर मध्ये किती आपण बोलू शकतो एका क्युबिक मीटर मध्ये किती तापमान किंवा किती वॉटर वेपर्स आहेत ते आपण काउंट करून म्हणजे ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी काउंट करून आपण इथे लिहू शकतो. आणि त्याचा इंटू 100 म्हणजेच रिलेटिव्ह ह्युमिडिटी. म्हणजे हा सिंपल एक एक्सप्रेशन आहे. त्या सिंपल एक एक्सप्रेशन म्हणजे काय की एका क्युबिक मीटर एअर मध्ये वॉटर वेपर जेवढे आहेत ओके त्याला आपण कशाने डिवाइड करायचं की त्याची होल्डिंग कॅपॅसिटीनी, त्याच्या होल्डिंग कॅपॅसिटीनी आपण त्याला डिवाइड करू आणि जे पर्सेंटेज निघतील त्याला आपण रिलेटिव्ह ह्युमिडिटी असं म्हणू शकतो. पुन्हा एकदा मी एक्सप्लेन देतो. रिलेटिव्ह ह्युमिडिटी पुन्हा एकदा व्यवस्थित बघा. रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे सापेक्ष आर्द्रता म्हणजेच काय. सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय की त्याची होल्डिंग कॅपॅसिटी म्हणजे त्याची होल्डिंग कॅपॅसिटी नॉट जस्ट गिव्ह मी मिनिट तुम्हाला सांगतो की बघा तर सापेक्ष आर्द्रता म्हणजे रिलेटिव्ह ह्युमिडिटी मीन्स व्हॉट ते आपण बघूया. रिलेटिव्ह ह्युमिडिटी मीन्स की त्याच्या ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी म्हणजे त्याच्या एका क्युबिक मीटर मध्ये त्याची एवढी एअर्स आहेत आणि त्या एअरला आपण त्याच्या होल्डिंग कॅपॅसिटी सोबत म्हणजे सॅच्युरेट होण्यासाठी जेवढी त्याची होल्डिंग कॅपॅसिटी आहे किंवा सॅच्युरेट होण्यासाठी त्याला जेवढी एअर लागणार आहे त्याने डिवाइड करणं म्हणजेच डिवाइड करून त्याचे पर्सेंटेज मध्ये फॉर्मेशन करणं म्हणजे त्याला आपण काय बोलू शकतो रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे सापेक्ष आर्द्रता. ओके, सो हॅव यू गॉट दिस पॉइंट. ओके, सो रिलेटिव्ह ह्युमिडिटी आपण बघितलेलं. रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे काय ते आपण आता बघितलेलं आहे. सो सी आता काही पॉइंट्स त्यांनी आपल्याला दिलेले ते आता आपण बघूया. सो द अमाऊंट ऑफ वॉटर वेपर चेंजेस अकॉर्डिंग टू द डिफरंट in the temperature. Similarly, the relative humidity also changes. Generally, the relative humidity is more in the morning and night. In the afternoon, the temperature is increases and relative humidity decreases. Near the coastal area, the relative humidity is more and so the air is moist. In the desert, desert area, the relative humidity is लेस. तो बघा बेसिकली आपण जे बघत होतो की त्या रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय. सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय असतं जर आपल्याला हवेमध्ये किती बाष्प आहे आणि प्लस हवेमध्ये बाष्प पकडून ठेवायची कॅपॅसिटी किती आहे त्याचा गुणोत्तर म्हणजेच आपण बघू शकतो रिलेटिव्ह ह्युमिडिटी. त्याचंच गुणोत्तर म्हणजे आपण बघू शकतो सापेक्ष आर्द्रता. तर सापेक्ष आर्द्रता बघा सापेक्ष आर्द्रता ही सकाळी जास्त असते. सकाळी त्याचा डिफरन्स जास्त असतो कारण सकाळी हवेमध्ये आर्द्रता ही कमी असते. ओके, म्हणजेच हवेमध्ये बाष्प हे कमी असते परंतु त्याची कॅपॅसिटी ही जास्त असते.
परंतु दुपारी दुपारी जसं होतं, जसं टेम्परेचर वाढत जातं, जसं जसं टेम्परेचर वाढतं तेव्हा हवेमध्ये बाष्प आहे हे सुद्धा वाढत जाते आणि त्याची कपॅसिटी जी ऑलरेडी असते ती सुद्धा वाढत जाते आणि त्याचं गुणोत्तर जे निघणार, जे आन्सर निघणार की ते सुद्धा जास्त असणार. सो दॅट्स वाय त्यांनी काय बोलले की रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे सापेक्ष आर्द्रता ही संध्याकाळी आणि सकाळी कमी असते आणि जेव्हा तापमान जास्त असतो म्हणजे दुपारच्या काळात ती जास्त असते. ओके, म्हणजे बघा आता आपण फॉर एक्झाम्पल आपण जरा सॉल्व्ह करूया की बघा सकाळी हवेचं तापमान हे कमी असतं, बरोबर. हवेचं तापमान टेम्परेचर कमी असल्यावर त्याची होल्डिंग कॅपॅसिटीवर कशी असते म्हणजे ह्युमिडिटी कशी असते ती सुद्धा कमी असते. आणि सेम एक्झाम्पल संध्याकाळी संध्याकाळी सुद्धा टेम्परेचर कमी असतं आणि होल्डिंग कॅपॅसिटी त्याची कमी असते. तो होल्डिंग कॅपॅसिटी कमी असणे म्हणजे काय की भले त्याची सॅच्युरेशन होण्यासाठी म्हणजे सॅच्युरेट होण्यासाठी म्हणजे संपृक्त होण्यासाठी भले त्याला हवा जास्त लागत असेल परंतु म्हणजे वॉटर वेपर जास्त लागत असेल परंतु त्याला त्या मोमेंटला सॅच्युरेशन होण्यासाठी हवा ही कमी असते. ओके, तर म्हणजे त्याची होल्डिंग कॅपॅसिटी म्हणजे ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी ह्या जर ही सुद्धा कमी असते, राईट. म्हणजे भले त्याची सॅच्युरेशन म्हणजे होल्डिंग कॅपॅसिटी फॉर एक्झाम्पल आपण बघूया, होल्डिंग कॅपॅसिटी जर त्याची 100 असेल, ओके 100 असेल परंतु त्याच्याकडे आता सध्या सकाळी आणि संध्याकाळी टेम्परेचर कमी असल्यामुळे त्याच्यामध्ये ह्युमिडिटी किती असते, ह्युमिडिटी कमी असते. ह्युमिडिटी कमी म्हणजे आपण त्याला समजूया की 20. तर ह्यांचं जे गुणोत्तर घेतलं तर हे बेसिकली कमी येणार, बरोबर. ह्यांचा आन्सर येईल तो कमी येईल म्हणजे पर्सेंटेज कमी येईल. परंतु जेव्हा दुपारी आपण बघतो दुपारी ह्याचं चित्र एकदम परिपूर्ण वेगळं होऊन जातं. तर चित्र कशा प्रकारे परिपूर्ण वेगळं होऊन जातं कारण तेव्हा टेम्परेचर हे कमी नसतो. टेम्परेचर कसं असतं, टेम्परेचर तेव्हा वाढलेला असतो, हाय असतो. आणि टेम्परेचर हाय मीन्स व्हॉट, टेम्परेचर हाय मीन्स ह्युमिडिटी ऑल्सो हाय. तो बघा मग तेव्हा त्याची कॅपॅसिटी ही 100ची 100च राहिली. हा, त्याची कॅपॅसिटी ही 100ची 100च राहिली. परंतु हा जो नंबर आहे तो चेंज झाला. हा जो 20 होता तो 20 वरून डिरेक्टली आपण बघू शकतो 80 झाला. 20 वरून डिरेक्टली हा नंबर आहे 80 झाला. तर त्याची रिलेटिव्ह ह्युमिडिटी सुद्धा वाढली. तो अशा प्रकारे आपण जरा एक्झाम्पल्सनी बघू शकतो की रिलेटिव्ह ह्युमिडिटी मीन्स व्हॉट. ठीक आहे. सो आय होप आता सगळ्यांना क्लिअर झालं असावं, राईट आहे.